ऐसा है ना भाई, सुबह हवा ही ऐसा सुबह है, ऐसा था ना हवा। अभी ऐसा है। अभी ऐसा है, सुबह ऐसा तो इधर इससे मारा था बहुत सारा। डबल ए के बैट अभी कौन सा बैट से खेल रहा है? आज क्या है, बहुत मुश्किल था रन डबल बनाने ए के या लिए। जेआर? नहीं नहीं, सुबह डबल ए से खेल रहा था। काल पण तुमचीच आहे दादा, काल आपले ग्राउंड 4 बाहेरची, ओके। हवा अगेंस्ट है रे, हवा अगेंस्ट है, तुझे जाएगा ही नहीं। बोल क्या करता है? करना बाप एंट्री टाइम पास होएगा बस नॉर्मल वाला 2 रन हुआ है तो ऐसा भी बोले चले। तो बोल क्या मैं क्या बोलता हूँ? गेंदबाजी करते हुए एक रिवर्सचा असा मारलेला उत्कृष्ट फटका, तिथे कॅच घेण्याचा प्रयत्न उत्कृष्टपणे केला होता, पण कॅच मिस आणि बॅट्समॅनला त्या प्रकारे भेटतो 4 रन। लंच ब्रेक 3 बॉलमध्ये टोटल 6 रन। रॉयल स्टनर वर्सेस राई 11, एम सी राई ना, MCC राई। पहिली ओव्हर घेऊन पहिला षटकार आपला पहिली ओव्हर घेऊन आहेत मिस्टर अक्षय। अक्षयचा चौथा बॉल आमिरसाठी। एक असा एक अप्रतिम बॉल होता, डॉट बॉलच्या रूपाने याची सांगता झालेली आहे। आजच्या दिवसाचा तिसरा सामना खेळवला जात आहे। पहिली विनर MCC राई वर्सेस रॉयल स्टनर मीरा रोड। इथे एक उत्कृष्ट रिव्हर्स शॉटचा फटका मारलेला आहे। इथे आपल्याला पाहावं लागेल षटकार आहे का चौकार, अंपायरचा डिसिजन काय आहे, चौकार। खणखणीत चौकार मारलेला आहे आमिर यांनी।
एक उत्कृष्ट बॉल होता. इथे आपला लेग बायज आऊट नाही आहे, त्याच्यामुळे अपील करण्याचा काहीही उपयोग होणार नाही. एक डॉटने या बॉलची सांगता झालेली आहे. 2 बॉलमध्ये या ओव्हरमध्ये आलेले आहेत 4 रन. तिसरा बॉल राकेश घेऊन आहेत वसई एंड करून. आमिर यांना आमिरने एक स्क्वेअर लेगला मारण्याचा प्रयत्न केला आणि ते एक धाव घेण्यामध्ये ते यशस्वी झालेले आहेत. आता स्ट्राईकवर आलेले आहेत जुनेद. लास्ट मॅचला त्यांनी एक उबेद यांनी लास्ट बॉलला एक उत्कृष्ट षटकार मारून मॅच जिंकवली होती. ते उत्कृष्ट षटकार, परत एक षटकार. डीजे थैंक यू डीजे. कितना बॉल अभी है? चौथा. 4 बॉल टोटल 22 रन झालेले आहे टीमची. रॉयल स्टनर एक रिव्हर्सचा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता उबेद यांनी आणि हा डॉट चेंडूमध्ये शेवट 5 बॉलमध्ये टोटल 22 रन रॉयल स्टनर. हा पण एक रिव्हर्सचा प्रयत्न केला होता आणि इथे त्रिफळच चित झालेत वाटते. कॅच आउट. फलंदाज ट्रिपलाची तो कॅच आउट हो बाद झालेले आहेत. उभे एक उत्कृष्ट षटकार मारून रिव्हर्स मारण्याच्या प्रयत्नामध्ये आपली विकेट दिलेली आहे त्यांनी. त्यांची आता नवीन बॅट्समॅन यश जाधव हे उत्कृष्ट ऑलराऊंडर आहेत रॉयल स्टनरमध्ये.
आता पाहू ते आपल्या टीमसाठी किती मोलाचं योगदान देत आहेत. आतापर्यंत एकच बॉल एक बॉलमध्ये एक विकेट आलेली आहेत आणि एक वाईट स्वरूपात एक रन पण आलेला आहे. ते यश यांचा चांगला फटका होता. तिथे गणेश फिल्डिंग करताना उत्कृष्ट फिल्डिंगच्या स्वरूपात एकच रन यश यांना भेटलेला आहे आणि टोटल राजस्थानाची धावसंख्या झालेली आहे 24 रन. 2 ओव्हर 2 बॉल 24 रन 2 विकेट. अर्जुन याडे चर्चगेट एंडवरून तिसरा बॉल घेऊन येत आहेत इजरारसाठी. अर्जुन यांचा हा अजून एक अतिरिक्त वाईटच्या स्वरूपात एक रन. त्यांनी या ओव्हरमध्ये चार बॉलमध्ये 2 वाईट टाकलेले आहेत. कशाला आहे हेलो हेलो अरे भाई मीटिंग में थोड़ा इसमें वो काम में हो फोन करूँ क्या. हाँ बोल्ट नहीं यार, बोल्ट का मेरे को नहीं कुछ बोला था. वाईट अंपायर इथे आमचं लक्ष आहे. थोडं कॉमेंट्री नाही हे वो खाना खाने गया रे जेवायला गेलेले आहेत त्याच्यामुळे ते एक आज चांगला शॉट मारला होता पण तिथे एक डॉटच्या स्वरूपात या ओव्हरमधले 3 बॉल टाकून टाकलेले आहेत. 3 बॉलमध्ये 4 रन दिलेले आहेत आडे यांनी आणि 1 विकेट घेतलेली आहे आमिर यांची. आमिरच आहे ना. ते एक शॉट मारण्याचा प्रयत्न तर केलेला आहे पण इथे झेल बादच्या स्वरूपात आउट होत आहेत इजरार खान. इथे 3री विकेट पडलेली आहे रॉयल स्टनरची आणि धाव संख्या टोटल झालेली आहे 26 रन. लॉस ऑफ 3 विकेट 2 ओव्हर 4 बॉल. 2 चेंडूंचा या ओव्हरमध्ये खेळ बाकी आहे. टोटल 8 चेंडू बाकी आहेत या इनिंगमधले. या इनिंग ब्रेकमध्ये उत्तम थँक्यू विजय. 5वा बॉल घेऊन आहेत आडे. एक उत्कृष्ट षटकार मारलेला इकडे महेश यांनी आता
ओव्हरमध्ये 38 रन रॉयल चॅलेंजर्स यांचे कंप्लीट झालेले आहेत. आता यश स्ट्राईक एंडवर. बॉलर बॉलर कोण आहे? ऋषभ चौथी ओव्हरचा पहिला बॉल घेऊन येत आहेत. यश यांना चर्चगेट एंडवरून. पहिलाच बॉल ऋषभ यांचा वाईट स्वरूपात. अतिरिक्त धाव. संघाची धाव संख्या 39 रन. अंपायरचा डिसिजन 1 बाउन्स. 8 टीम आज आहे, 8 टीम कल आहे. आणि हा तसाच निर्धाव चेंडू. अंपायरची उद्धच घालू नका. अंपायर डिसिजन लास्ट डिसिजन. हा एक मिडॉनला मारलेला 2 रनाचा प्रयत्न करता करता इथे 2 रन कंप्लीट पण झालेले आहेत. यश आणि महेश यांची जोडी इथे रणांगणावर क्रिकेटच्या. महेश यांचे लास्ट ओव्हरला 2 षटकार हे पाहण्यासारखे होते. पडता पडता एक लास्टचा षटकार मारला होता त्यांनी. यश यांनी उचललेला बॉल आहे इथे. बघू आता गणेश आडे यांनी ट्राय तर केला होता पण बॉल त्यांच्या आव्याकात नव्हता. तसाच यश यांचा हा एक षटकार. कौतुक होत असताना यश बोलले मी तरी कशाला मागे राहू, मी पण एक षटकार मारून दाखवतो. आणि त्यांनी खणखणीत षटकार मारून दाखवलाय. 47 3 बॉल. परत एकदा चांगला इथे चांगला प्रयत्न होता गणेश यांचा. गणेश हे सातत्याने क्रिकेट खेळत असतात. राई हे त्यांचं होम ग्राउंड असलं तरी सुभाषचंद्र बोस पण त्यांचं होम ग्राउंड सारखंच आहे. गणेशांच्या प्रयत्नाने इथे 2 रन वाचवण्यात आले. चांगला कॅचचा प्रयत्न होता. प्रयत्न केल्यावरच विजय मिळवता येईल राई या टीमला. 2 बॉलचा इनिंगमध्ये बाकी. इथे उत्कृष्ट बॉल होता. यॉर्करचा प्रयत्न होता थोडा यश यांना. टोटल संघाची धावसंख्या झालेली आहे 50 रन. लास्ट चेंडू या इनिंग मधला लास्ट चेंडू होता. बघूया महेश काय करतात. जे लास्ट ओव्हर 3ऱ्या ओव्हरमध्ये लास्ट बॉलमध्ये केलं होतं तेच करू शकतात का परत. षटकार खेचून धावसंख्या 56 वर. प्रयत्न केला होता बॉलवर. प्रयत्न केला होता इथे वाईट बॉल. एक लॉंग लेगला मारायचा प्रयत्न होता पण बॉल लागला तर नाही. पण इथे वाईट रन देण्यात आलाय. वाईट बॉल सॉरी. अंपायर काय झालंय ते. हिट विकेट. ओके ओके ओके. उत्कृष्ट अंपायरिंग. विकेटची चाणाक्ष नजर होती तिकडे. ते वाईट तर आला पण एक हिट विकेट आलेली आहे महेश यांची. एक लॉंग लेगला मारताना ते हिट विकेट आणि आपली विकेट दिलेली आहे. आणि आता एक मेहराज झालेले आहेत. मेहराज या सातत्याने या ग्राउंडवर आणि या पिचवर खेळत असतात. बघू आता ते लास्ट बॉल मध्ये काय करतायत. शेवटचा बॉल मेहराजनी लॉंग ऑनला मारलेला होता. शॉर्ट लेग. ते कॅचच्या स्वरूपात एक विकेट भेटलेली आहे. लास्टचा बॉल मेहराज मारायचा प्रयत्न करत होते 4 किंवा षटकार बट आउटने त्यांना. टोटल टार्गेट 51 टोटल टार्गेट झालेला आहे रॉयस्टनचा. आणि MCC राई यांना 52चं टार्गेट. प्लीज उत्तम बॉईज
आणि KB11चे दोन्ही कर्णधार टॉस बॉक्सच्या इथे आपण टॉस करून घेऊया. थोडं टायमाचा अभाव आहे. 5-5 ओव्हरच्या मॅच खेळायच्यात आपल्याला, त्याच्यामुळे थोडंसं प्रयत्न करा सहकार्य करण्याचा. उत्तम बॉयज आणि KB बॉयज प्लीज टॉस बॉक्समध्ये या कर्णधारांनी. ऑल टू डीजे पूरे 100 रात के बज गए पौने 2 जो होता है हमने तो अक्कड़ बक्कड़ बम्बे लो 80-90 पूरे 100 रात के बज गए पौने 2 जो होता है हमने तो अक्कड़ बक्कड़ बम्बे वो 80-90 पूरे 100 टाटा बाय बाय कर दे बेबी अब तू अपने बॉयफ्रेंड को. अक्कड़ बक्कड़ बम्बे वो 80-90 पूरे 100 टाटा बाय बाय कर दे बेबी अब तू अपने बॉयफ्रेंड को. बातें हैं भूल भुलैया तेरे सपनों की गलियों में I keep looking for you baby. भूल भुलैया बातें हैं भूल भुलैया तेरे सपनों की गलियों में you keep driving me so crazy. मैं तू रोती है बेटा भी कहती है I keep praying all day all night long. Hare Ram Hare Krishna Hare Ram Hare Ram Hare Ram Hare Krishna Hare Ram Hare Ram Hare Ram Hare Krishna Hare Ram. तर चेस करायला पण इझी होईल. असं एक नक्की टार्गेट काय आहे तुमचं? समोरच्या टीमला किती धावांपर्यंत थांबवण्याचं आव्हान तुमच्याकडे असेल? फ्रेंड्स 11 फिल्डिंग लावून घ्या प्लीज. आपल्याला याच्यानंतर 4 मॅच खेळवायचे आहेत. ह्या धावसंख्येपर्यंत त्यांना थांबवण्यासाठी यशस्वी ठरतील.
आहेत चांगले अपकमिंग नवीन नवीन आहेत. या मॅच मध्ये नक्कीच आम्ही विनर होईल म्हटलं की आता तो नवीन संध्याकाळी खेळाडूंचा भरणा त्याला खेळावा आपल्याला लागेल. पाहायला मिळतो जो आणि आपल्या second half अशीच मध्ये ज्या नवीन टीम आपल्याला पाहायला मिळणार आहे. उत्तम बॉयज खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आपल्यासोबत केवी बॉयज या संघाचे कर्णधार आहेत. तर प्रथम नाणेफेक जिंकला असतात तर तुमचा निर्णय काय असता? हम लोग भी फील्डिंग करते थे, क्या कम से कम में रुकाने का ट्राई करते थे. यस कोई नहीं, बैटिंग आया है, ट्राई करेंगे 50-60 रन करने का. नक्कीच. आता पहिली बॅटिंग करायची आहे आणि 50 ते 60 धावांपर्यंत मजल मारण्याचा निर्णय त्याने इथे घेतलाय. तर पाहूयात कशा पद्धतीने ही मॅच रंगणार आहे. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. पाहायला विसरू नका. आपण पाहतोय संघर्ष प्रतिष्ठान आयोजित संघर्ष चषक अशी ही स्पर्धा चालू असलेली मॅच. एका बाजूला आपण पाहतोय सकाळच्या सत्रातील ही उपांत्य फेरीची लढत म्हणजेच रॉयल स्टनर मीरा रोड विरुद्ध MCC राई अशी ही चालू असलेली मॅच आपण मैदानामध्ये पाहणार आहोत. दरम्यान 51चा टार्गेट 51 मारलेले आहेत. 52चा टार्गेट. चला मॅच कडे जाऊयात. एका बाजूला आपण पाहतोय रॉयल स्टनर मीरा रोड तर दुसऱ्या बाजूला आहे MCC राई. आणि आल्या आल्या मात्र पहिल्या चेंडूवरती दुसऱ्या चेंडूवरती मात्र बॅटर नितांत यांच्या बॅट मध्ये तो एक घणाघाती हल्ला षटकार. बावन्न धावांचा पाठलाग करायचा आहे ते MCC राई संघाला. नितांत पाहूयात. यावेळेला ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल होता. कट करण्याचा प्रयत्न परंतु स्वतःच्या फॉलोमध्ये चेंडू अडवतायत गोलंदाज आदिल. धावसंख्या जर पाहायला गेलो तर धावसंख्या धावफलकावरती 8 धावांवरती पाहायला मिळते. पहिल्या मॅचचा हिरो म्हणजेच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्याच्या नावावरती होता तोच बॅटर आपण स्ट्रायकिंग एंडला पाहतोय. तर त्याला साथ देईल डावखुरा हाताचा फलंदाज अक्षय आणि नितांत अशी ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. दरम्यान नेक्स्ट बॉल. यावेळेला समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत सज्ज. लॉंग ऑफ रिझन मध्ये एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करतील. फेकी थोडीशी खराब पाहायला मिळते. त्याचा फायदा पुरेपूर घेताना चांगली रनिंग बिटवीन द विकेट दाखवत असताना अक्षय आणि नितांत आपण पाहतोय. धावसंख्या पुढे सरकवतायत 10-1-0 म्हणजेच मास्टर ब्लास्टर ज्याला सचिन रमेश तेंडुलकर सरांचा जर्सी क्रमांक आपल्याला पाहायला मिळतोय 10-1-0-10. आणि हा 10 जर्सी क्रमांकात देखील खूप मोठा इतिहास आहे मित्रांनो. कारण की यावेळेला मात्र ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल होता. खेचून का मारण्याचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षक सज्ज होते. आता मात्र दुसरी धाव मिळणार नाहीये कारण की क्षेत्ररक्षक थोडीशी चपळता दाखवतोय आणि 1 धावेने धावसंख्या पुढे सरकते. ती दुहेरी धावसंख्येमध्ये 1+1 11 धावा. नेक्स्ट बॉल आदिल. आता इथे कसा आवाज एकदम हे घुमतोय ना तसा तिथे ना घुमत आहे. थोडा स्पीकरवर कसा बोलतो आपण कसा आवाज. यावेळेला ऑप्शनचा बाहेरचा बॉल आहे. पंच 2 समांतर करतात कारण की धावा अवांतर आहे. हो आणि अतिरिक्त धावा ऍड होतीये बॅटिंग करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये. धावसंख्या पुढे सरकते 12 धावा. एक चांगली मॅच आपण पाहतोय. एका बाजूला आहे MCC राई तर दुसऱ्या बाजूला रॉयल स्टनर मीरा रोड. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी चालू असलेली मॅच आपण मैदानामध्ये पाहतोय. दरम्यान गोलंदाज आदिल शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होत आहेत. यावेळेला सफल होऊन खेळायचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा कनेक्शन प्रॉपर नाहीये परंतु चेंडू जातोय फाईन लेग रिझन मध्ये. चेंडूला चेस करू शकणार नाहीये क्षेत्ररक्षक. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर येतोय.
चेंडू आणि आवश्यकता आहे ती 18 चेंडू 36 धावांची गरज. रिक्वायर्ड रन रेट जर प्रतिषटक विचार करायला गेलो तर 12च्या सरासरीने इथे धावा पूर्ण करायच्या आहेत एमसीसी राई या संघाला जिंकण्यासाठी. पाहूयात पहिलं षटक तर एमसीसी राई संघाच्या बाजूने पाहायला मिळालंय. आता दुसऱ्या षटकामध्ये कोण येत आहेत? अजीब अजीब आजिब. और उसने हैट्रिक लिया था वो कौन स्कोर रखा है क्या आजिब गोलंदाजी आले तर स्ट्रायकिंग वरती समोर सामना करतील नितांत. पाहूयात थोडंसं कानमंत्र देताना पाहायला मिळतात आमिर दाफेदार गोलंदाज अजीबला. पाहूयात अजीब काय करतात आपल्या संघासाठी. 36 धावांची गरज आहे 18 चेंडूंमध्ये. सामना अजूनही बरोबरीस पाहायला मिळतोय असं म्हणायला काही हरकत नाही आहे. 50-50 जो संघामध्ये चांगलं क्रिकेट खेळ तो मात्र हा सामना जिंकताना आपल्यास पाहायला मिळेल यात मात्र शंका नाही आहे. यावेळेला मात्र इनसाइड आउट खेळाचा फटका होता. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक धाव तर कंप्लीट केली जाते परंतु दुसरी धाव देखील तिथे कंप्लीट केली जाईल कारण की फेकी थोडीशी खराब पाहायला मिळते. तिसरी धावेचा देखील कॉल परंतु नितांत मात्र थोडंसं थांबवत आहेत अक्षयाना. दोन्ही फिट असलेले असे हे खेळाडू आपण मैदानामध्ये पाहतात. एकेरीला लगेच दुहेरीमध्ये कन्वर्ट करतात. दुहेरीला थिअरीमध्ये आणि आपला फिटनेस दाखवत असताना मात्र धावसंख्या पुढे सरकवत आहेत. 18 धावा धावफलकावरती. अजीब पण एकदा सज्ज गोलंदाजी मार्कवरती. सामना करतील नितांत. यावेळेला शफल खेळायचा प्रयत्न होता. शफल झाले हे अगोदरच ओळखलं होतं गोलंदाज अजीब यांनी. त्यामुळे थोडीशी लेंथ थोडीशी मागे खेचली आणि परिणामी पॉईंट सीझन मध्ये मात्र तिथे एक धाव कंप्लीट केली जाते. 21 धावेने पुन्हा एकदा धावसंख्येत बदल. धावा धावफलकावरती 19 धावा. आता मात्र स्ट्रायकिंग वरती असतील डावखुरा आताचे फलंदाज अक्षय. पहिल्या मॅच मध्ये चांगली कारनामा करू शकले नाही परंतु या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल अक्षयाना कारण की समोर देखील तेवढ्याच ताकदीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. रॉयल स्टनर मीरा रोड हा संघ यावेळेला हलक्या त्याने खेळून काढलाय. पुश करो खुश रहो अशा पद्धतीचा फटका मैदानामध्ये खेळत असताना अक्षय चांगल्या चेंडूचा सन्मान आणि खराब चेंडूचा पुरेपूर समाचार घेताना हे दोन्ही फलंदाजांना आपण वारंवार पाहिलंय. जेव्हा जेव्हा खराब चेंडू गोलंदाजाच्या हातावरून फेकला जातो त्याच्यावरती मात्र आक्रमण करताना पाहायला मिळतात परंतु चांगल्या चेंडूचा सन्मान देखील करताना आपणास पाहायला मिळत आहेत. हे दोन्ही बॅटर्स अतिशय सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला पुन्हा एकदा क्रीज सोडली होती. पॉपिंग क्रीजच्या बाहेर येऊन खेळायचा प्रयत्न. स्टेप आउट खेळायचा प्रयत्न परंतु अपील तर केली गेली परंतु अपील मध्ये उत्साह पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉल. षटक क्रमांक आपण 2 मार्गस्थ आहे हे पाहतोय. अजीब यांचं पहिलं आदिल यांचं थोडंसं मागणं षटक आपण पाहिलंय परंतु अजीब यांनी या षटकामध्ये कुठे ना कुठे आपल्या संघाला कमबॅक करून दिलंय असं म्हणायला काही हरकत नाहीये कारण की आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत आणि 4 चेंडू हाताळलेत आणि 4 चेंडूंमध्ये तब्बल 4 धावा मात्र. यस आता मात्र पंच थोडासा निर्णय कळवत आहेत. थोडं पंच डिस्कशन करून मात्र आमच्यापर्यंत निर्णय कळवत आहेत की फलंदाज बाद होत आहेत. नितांत याची खेळ समाप्त होताना पाहायला मिळते. धक्का क्रमांक 1 बॅट्समन आउट. सैया मारे attitude and behaving like a dude जाने कितनों का दिल धड़का रहा मुझसे हो रहा ये रूट पर मजे में मेरा मूड मारे तिरछी नजर इतरा रहा तेरे लिए आया है वो मैंने ही बुलाया है डीजे ऑन डिमांड है जो पॉपुलर पड़ा
षटकामध्ये धावा पुढे सरकवण्याचं काम केलं जात आहे एमसीसी राईस संघाकडून. थोडेसे हात खोलावे लागतील कारण की जो रिक्वायर्ड रन रेट आहे तो मात्र पुढे जाताना पुढे सरकताना पाहायला मिळतोय. 18 चेंडूंमध्ये 36 पूर्ण करायच्या होत्या आणि आता मात्र दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. पाहूयात सामना करतील बॅटर अक्षय. यावेळेला मात्र शकरून खेळायचा प्रयत्न होता चेंडू हवेमध्ये परंतु तिथे काय होत आहे एक झेल पकडण्याचा प्रयत्न केला गेला परंतु झेल काही होऊ शकला नाहीये आणि 3 धावा देखील तिथे कंप्लीट करताना पाहायला मिळत आहेत. अर्जुन आणि अक्षय ही जोडी. षटक क्रमांक 2 समाप्त. धावा धावफलकावरती पाहायला मिळतात 1 गडी बाद 24. जिंकण्यासाठी समीकरण पाहूयात. 12 चेंडू आवश्यकता आहे ती. 12 चेंडू 28 धावांची गरज म्हणजे जो रिक्वायर्ड रन रेट 12चा होता तो मात्र आता 14 वरती जाऊन पोहोचतोय असे आमचे गुणलेखक दर्शवत आहेत. पाहूयात 12 चेंडू 28 धावा पूर्ण केल्या जातील का. मगाची मॅच देखील अशाच पद्धतीने काही रंगली होती एमसीसी राई संघाची जे स्पोर्ट्स विरोधात. आता देखील तशीच काही मॅच पाहायला मिळते का पाहूयात. हे षटक खूप इम्पॉर्टंट आहे. जर या षटकामध्ये धावा आल्या तर मात्र पुढील षटकामध्ये सामना जाणार यात मात्र शंका नाही. हे षटक नक्कीच कोण हाताळते पाहूयात. कोणते बॉलर दानिश. यस महत्वाची ओव्हर आहे आणि महत्वाच्या ओव्हरवरती मात्र हे षटक हाताळण्यासाठी उबेद खान यांनी मात्र दानिश यांच्यावरती विश्वास दाखवलाय कारण की पहिल्या मॅच मध्ये देखील विकेट हॅट्रिक या गोलंदाजाने घेतली होती आणि 4 विकेट घेत मात्र सलामी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील गोलंदाज दानिश यांनी आपल्या नावावरती केला होता. दरम्यान दानिश 12 चेंडू 28 धावांची गरज. यावेळेला पहिला चेंडू बीमर चेंडू हाताळला जातोय. पंच नो बॉल घोषित करतायत. येस नो बॉल नो +1 म्हणजे 2 धावा ऍड होत आहेत. येणारा पुढील चेंडू देखील फ्री हिटचा असेल. इथे आता मात्र दशा आणि दिशा बदलणारा हा चेंडू आहे. या चेंडूवरती जर मोठा फटका आला बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने तर मात्र धावफलक पुढे नक्कीच सरकेल अतिशय वेगाने यात मात्र शंका नाही आहे. संधी आहे. संधीचं सोनं करावं लागेल. बॅटर कोण अर्जुन ना अर्जुन यांना. पाहूयात अर्जुन फ्री हिटचा फायदा घेतील का. दरम्यान दानिश पहिल्या चेंडूवरती थोडीशी खराब गोलंदाजी पाहायला मिळाली परंतु फ्री हिटचा चेंडू आहे. पाहूयात यावेळेला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न तर पाहायला प्रॉपर मिळत नाहीये परंतु तिथे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय कारण की अर्जुन यांना स्ट्राईकला यायचं आहे. अक्षय स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करतायत. धक्का क्रमांक 2 दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये अक्षय माघारी परततायत. नवीन बॅटर अजय मैदानामध्ये दाखल होत आहेत. फ्री हिटचा बॉल होता परंतु त्या फ्री हिटचा फायदा घेऊ शकले नाही आहेत. अक्षय याने विकेट सॅक्रिफाईस केली आहे. दुसरी धावेच्या प्रयत्नामध्ये मात्र अक्षय बाद होत आहेत. त्यांची जागा भरून काढण्यासाठी अजय यांना आपण पाहू शकतो मैदानामध्ये दाखल झालेत. पाहूयात गोलंदाज दानिश मात्र चांगलं कमबॅक करताना पहिला चेंडू बीमर चेंडू हाताळला जरूर परंतु त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक केलंय आपल्या संघासाठी असं म्हणायला देखील हरकत नाहीये. 11 चेंडू आवश्यकता आहे ती जिंकण्यासाठी. 25 धावांची 11 चेंडू 25 धावांची गरज.
स्ट्रायकिंग वरती आहेत बॅटर अर्जुन. त्यावेळेला चांगला चेंडू आहे, अक्षरशः खोलून ठेवलाय फलंदाजाला दानिशाने. बॅट आणि बॉलचं मात्र प्रॉपर कनेक्शन होताना पाहायला मिळत नाहीये. चेंडू जाऊन विसवतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. चांगला चेंडू टाकत असताना बरोबर पायाच्या अंगठ्यावरती टाकणारा हा चेंडू मैदानामध्ये पाहायला मिळाला. गोलंदाज दानिश यांचा. दरम्यान कमबॅक करावं लागेल अर्जुन यांना देखील, कारण की ही ओव्हर खूप महत्वाची आहे. यावेळेला काय फटका सजवला ऑन साइडला. घुटना टेक सिक्सर देख येतोय. बिग ह्यूज सिक्सर. पुढे सरकतीये. धाव फलकावरती पाहायला मिळतात 33-52 धावांचा पाठलाग करतोय एमसीसी राई हा संघ. दरम्यान पुढील चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा शफल होऊन पुन्हा एकदा ऑन साइडला. यावेळेला मिडल रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत परंतु प्रेक्षक बनून जात आहेत. येतोय बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. धावेची आवश्यकता होती, ती धावसंख्या कुठे ना कुठे आता अर्जुन पूर्ण करताना पाहायला मिळतात. धावसंख्या पुढे सरकवतायत 39 धावा धाव फलकावरती. जे दानिश पहिल्या मॅचचे हिरो होते त्यांच्यावरती मात्र इथे आक्रमण करताना आपल्याला पाहायला मिळतात बॅटर अर्जुन. आणि चांगली बॅटिंग करत असताना बॅक टू बॅक 2 चेंडूंवरती 2 षटकार लगावलेत. पाहूयात षटकारांचे हॅट्रिक लगावतील का आपल्या बॅटमधून येणाऱ्या पुढील चेंडूवरती. धावसंख्या झटपट पुढे सरकवली जाते ती 39 धावांवरती. आणि अक्षय यांची विकेट ह्याच कारणासाठी सॅक्रिफाईस केली गेली होती, कारण की अर्जुनांना माहिती आहे क्षमता आहे. आणि अर्जुनने मारले. अजय मध्ये लिहिले तो. हा मग अजय मध्ये लिहिले. यावेळेला इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचं प्रॉपर कनेक्शन होत नाहीये. चेंडू जातोय पॉइंट्स रिझन मध्ये. एक धाव तिथे कंप्लीट केली जाते. एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकते 40 धावा. यस 40 ऑन बोर्ड. अजूनही एक चेंडू शेष आहे या षटकातील. आणि एक बॉल बाकी आहे ना. शेवटचा बॉल जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती 7 चेंडू 12 धावांची. 7-12चं समीकरण आहे. पाहूयात हे समीकरण सोडवलं जाईल का. दरम्यान दानिश यांना कमबॅक करून द्यावं लागेल आपल्या संघासाठी. आक्रमण झालंय त्यांच्यावरती परंतु त्यानंतर देखील स्वतःला सावरावं लागेल या चेंडूवरती. यावेळेला चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. अपील केली जाते. स्विंग अँड मिस होताना पाहायला मिळत आहेत बॅटर अजय. अपील तर केली गेली होती परंतु अपील उचलून धरली नाही पंचाने. येतोय डॉट बॉल. षटक क्रमांक 3 इथे समाप्त होत आहेत. धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत त्या 2 गडी बाद 40 धावा. शेवटच्या षटकामध्ये हा सामना जातोय. 6 चेंडू 12 धावांची गरज आहे, म्हणजेच मॅच अजूनही ऑन आहे. समोर पाहायला गेलो तर अर्जुन ज्यांच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 षटकार आपण पाहिलेत. ही मॅच फिनिश करून आपल्या संघाला सेमीफायनल मध्ये पोहोचवतील का पाहूयात येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये. त्रास व्हायला लागला रे. डोळ्यात त्रास होतो ना. नाही असं एकदम काढलं की एकदम हे होत आहे. ऊन आहे ना. 6 चेंडू 12 धावांची गरज. काय मॅच चालू आहे. एकीकडे आपण पाहतोय रॉयल स्टनर मीना रोड, तर दुसऱ्या बाजूला आहे एमसीसी राई विरुद्ध रॉयल स्टनर. अशी ही मॅच आपण पाहतोय. एका बाजूला पाहायला गेलो तर भाईंदर वेस्टचा संघ, तर एका बाजूला मीरा रोडचा संघ आपला खेळताना पाहायला मिळतोय. कोण जिंकणार कोण हारणार हे 6 चेंडू मात्र इथे सांगून जाणार आहेत. अर्जुन स्ट्रायकिंग एंड वरती आहेत.
गोलंदाजी मार्कवरती हे षटक हाताळण्यासाठी यश जाधव येत आहेत. शेवटचं निर्णायक षटक हाताळण्यासाठी यश यांना मात्र पाचारण केलं गेलंय. पाहूयात यश यांचा समाचार कशा पद्धतीने घेत आहेत बॅटर अर्जुन. यावेळेला ऑन साईडला चेंडू हवेमध्ये आहे, मिस टायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक चेंडूला जज करतात, परंतु तिथे देखील कॅच सुटताना पाहायला मिळते. तिथे आणि बघता बघता तिथे 3 धावा देखील पूर्ण करताना पाहायला मिळत आहेत. म्हणजे कॅच देखील सुटते आणि 3 धावा देखील तिथे पूर्ण करताना बॅट्समन यांना आपण पाहतोय. आणि कॅच कोणाची सुटते तर बॅटर अर्जुन यांची कॅच सुटायला पाहायला मिळते. पकडो कॅच जितो मॅच हे क्रिकेटचं गुणसूत्र आहे. आणि जेव्हा जेव्हा अशा कॅचेस सुटतात ना मित्रांनो, तेव्हा तेव्हा ती मॅच आपल्या बाजूने खूप दूरवर जाताना नेहमीच पाहायला मिळते. आता ह्या कॅचचं तुम्हाला पनिशमेंट किती होणार आहे हे येणारे 5 चेंडू नक्कीच सांगून जातील. कारण की जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती 5 चेंडू आणि 9 धावांची. 5 चेंडू 9 धावांची गरज. उबेद खान इतक्या सहजासहजी हा सामना सोडणार नाहीयेत, कारण की त्यांना देखील माहिती आहे एखादा दुसरा जर निर्धाव चेंडू जर आला तर सामन्यामध्ये कमबॅक करू शकतो रॉयल चॅलेंजर्स मीना रोड. आणि त्यासाठीच मात्र वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकिंग वरती अजय. पाहूयात सामना करतील यश यांचा. यावेळेला बॅकफुटला जाऊन कव्हर्सच्या दिशेने उडवलाय. चांगला देखना नेत्रदीपक फटका पाहायला मिळतोय, परंतु तिथे चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना दुहेरी धावेला तिहेरी मध्ये देखील कन्वर्ट करताना पाहायला मिळत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, परंतु इथे क्षेत्ररक्षकाने आपल्या संघासाठी 1 धाव देखील वाचवली आहे. परंतु काय जबरदस्त फटका खेळला होता अजय याने. चांगली फटका मैदानामध्ये दाखवत असताना 3 धावेने धावसंख्या पुढे सरकतीये ती धाव फलकावरती. 46. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती 4 चेंडू. 4 चेंडू आणि 6 धावांची गरज. 4-6चं समीकरण आहे. अजूनही मॅच ऑन आहे. एकात दुसरा जर निर्धाव चेंडू जर आला तर मात्र सामन्यामध्ये कमबॅक करू शकतो रॉयल चॅलेंजर्स मीना रोड. आणि पहिली कॅच कुठे ना कुठे ती इम्पॉर्टंट होती बॅटर अर्जुन यांची, आणि ती कॅच कुठे ना कुठे भोवणार रॉयल चॅलेंजर्स मीना रोड या संघाला हे मात्र निश्चित आहे. 4 चेंडू 6 धावांची गरज. चला टीम मीटिंग करू नका. अरे सांगितलं ना. 46 ऑन बोर्ड. जिंकण्यासाठी 52 धावांचा पाठलाग करतोय एमसीसी राई हा संघ. म्हणजे 4 चेंडू 6 धावांची गरज. चांगली मॅच मैदानामध्ये पाहायला मिळते. पहिली मॅच देखील अशीच पाहायला मिळाली होती. शेवटच्या चेंडूपर्यंत ती मॅच रंगली होती एमसीसी राई संघाची. आता मात्र ही मॅच लवकरात लवकर फिनिश करण्याच्या इरादे मात्र मैदानामध्ये घेऊन उतरलाय एमसीसी राई हा संघ, हे मात्र निश्चित आहे. 4 चेंडू 6 धावांची गरज. बाहेरून मात्र कॉल दिला जातोय की मोठा फटका खेळू नका, एकेरी दुहेरीमध्ये देखील आपण हा सामना जिंकू शकतो. आणि हेच क्रिकेट आहे मित्रांनो. एकेरी धावेला दुहेरीमध्ये कन्वर्ट करणं, जेव्हा खराब चेंडू भेटतो त्याचा पुरेपूर समाचार घेणं, हेच सेन्सिबल क्रिकेट आहे. आणि हे ज्याला जे जमतं तो मात्र खूप चांगलं दर्जेदार क्रिकेट आपल्याला खेळताना पाहायला मिळतं. पाहूयात यावेळेला चांगला चेंडू आहे. चांगला चेंडू आहे. स्विंग अँड मिस. ज्या निर्धाव चेंडूची आवश्यकता होती तो निर्धाव चेंडू इथे येताना पाहायला मिळतोय. अर्जुन स्ट्रायकिंग एंड वरती. 1 तेरी तो 1 मेरी हे सांगत असणारा यश जाधव आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. समीकरण पाहूयात. 3 चेंडू 6 धावांची गरज. 3-6चं समीकरण आहे. एखादा मोठा फटका जर आला तर सामन्यामध्ये आपला गवसणी घालू शकतो एमसीसी राई संघ. तर एका बाजूला एकाच दुसरा निर्धाव चेंडू आला तर फलंदाजांवर दबाव टाकण्याचं काम मात्र गोलंदाजाकडून करताना आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेला शॉर्ट पिच पेचा चेंडू होता, पूल करण्याचा प्रयत्न, परंतु तिथे देखील काय होतंय, खराब क्रिकेट. चेंडू जातोय 1 बॉल सीमा रेषेच्या बाहेर. येतोय नशिबाचा चौकार. 4 धावा. ओ मेरे हमसफर प्यार की राह पर
चले हम मगर क्या समीकरण पहा आता एकदम सोपा आहे. 2 चेंडू 2 धावा. पेपर वरून सोपा वाटतोय पण आतमधून किती कठीण आहे हे फलंदाजाला माहिती आहे, त्याला देखील माहिती आहे आणि गोलंदाजाला देखील माहिती आहे. मॅच अजून संपलेली नाहीये, मॅच संपलेली नाहीये. 2 चेंडू 2 धावांची गरज. पाहूयात एखादा निर्धाव चेंडू जर आला तर मात्र मॅच मधली रोमांचकता नक्कीच वाढणार. यावेळेला देखील हलक्या हाताने जरूर खेळत एक धाव तर घेतली आहे. दुसरी धावेचा प्रयत्न आणि दुसरी धावेचा प्रयत्नामध्ये मात्र इथे विकेट जाईल. चेंडू जातोय शेवटच्या बॉल वरती, म्हणजेच 1 चेंडू 1 धावेची गरज आणि नवीन बॅटर देखील येईल, म्हणजेच नवीन फलंदाज कशा पद्धतीने खेळ करेल हे देखील पाहणं अपेक्षित आहे. बॅट्समॅन आउट.